नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आधार कार्डमध्ये CO कसे लावायचे हे महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। हे CO आणि DO आणि WO हे तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी लागतात। तर गुगलवरती यायचं आणि myaadhar.uidi.gov.in हे टाकून वेबसाईटवरती लॉग इन करून घ्यायचं। तिथे असा विंडो दिसेल, तुम्हाला लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचं इंटरनेट कनेक्शन स्थिती चांगली पाहिजे त्याच्यासाठी। आणि त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर एंटर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला ज्याचं अपडेट करायचं आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तिथे जो कॅप्चा कोड आहे तो टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या नंबरवरती क्लिक करून एंटर OTP, तुमच्या मोबाईलवरती OTP आलेला असेल तो इथे तुम्हाला नीट बघून टाकायचा आहे। OTP चुकीचा टाकायचा नाही। OTP टाकल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेस अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अपडेट आधार ॲड्रेस, त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे, प्रोसीड टू अपडेट आधार डबल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तिथे आता तुम्हाला तुमचा जो जुना पत्ता आहे तो दिसेल, तुमचं जी सर्व माहिती तुम्हाला करंट डिटेल दिसेल। त्यानंतर खाली डिटेल्समध्ये केअर ऑफ म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव पूर्ण टाकायचे आहे। याच्यामध्ये सुद्धा चूक करायची आहे नाही तर तुम्हाला डबल अपडेट करावं लागेल। ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली हाऊस नंबर, तुमचं इमारत, अपार्टमेंट काय आहे हे सर्व टाकायचं आहे। हे सर्व टाकल्यानंतर स्ट्रीट काय तुमचं ते टाकायचं आहे। तुमचा रस्ता, तुमची लोकॅलिटी, एरिया कोणता आहे हे टाकायचं असेल तर टाकायचं आहे। जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहे आणि जे मॅन्डेटरी माहिती आहे ते तुम्हाला लागेलच। तुमचे लँडमार्क, तुमच्या घराशेजारी काय महत्त्वाची माहिती आहे ते टाकायचं आहे। तुमचा पिन कोड टाकल्यानंतर तुमचं सगळं माहिती आपोआप राज्य, गाव हे सगळं येऊन जाईल। गाव येत नसेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट लावायचे। तुम्ही वोटर ID कार्ड लावू शकता, अजून दुसरे तिथे आहे ते लावू शकता। पाण्याचं बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, तुमचं पासपोर्ट, तुमचं गॅस कनेक्शन, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, तुमचं OBCचे सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सुद्धा लावू शकता। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रिव्ह्यू तुम्हाला दिसेल तुम्ही काय टाकलेलं आहे, तुम्ही अगोदरची काय माहिती होती आणि नंतर तुम्ही काय टाकलेली आहे। त्यानंतर आय हेअर बाय कन्फर्म याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे क्लोज बटन दाबायचं आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे, 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। आय हेअर बायवर क्लिक केल्यानंतर PUBs यावरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं। तिथे तुम्ही फोनपे, गुगल पे हे सुद्धा सिलेक्ट करू शकता। बघा तिथे फोनपे आलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता। पे नाववरती क्लिक करायचं आहे आणि फोन बारकोड येईल, शो बारकोडने तुमच्या मोबाईलवरून तुम्ही पेमेंट करू शकता। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशी रिसिप्ट येईल, ते रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस असं सुद्धा दिसेल। ते झाल्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे। आणि आता तुम्ही सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचं जो थोड्या दिवसांनी 5-6 दिवसांनी इथे यायचं आहे आणि हे आधारचे जे आयकॉन आहे तुमचा फोटो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। फ्लिप आधारवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दिसेल तुमचा आधार नंबर आणि आधार ॲड्रेस हा अपडेट झालेला आहे का। तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना शिलाई मशीन असो, PM विश्वकर्मा योजना असो त्यांचा लाभ घेता येईल। धन्यवाद।